भाजपच्या सुजय विखेंचं काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना आव्हान आहे। सुजय विखेंकडून संगमनेर विधानसभा लढण्याचे संकेत मिळत आहेत। सुजय विखेंचे संगमनेर विधानसभा मतदारसंघात दौरे वाढले आहेत। संगमनेरकरांना मला एकदा संधी द्या असं सुजय विखेंनी म्हटलंय। आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा, आता तुम्ही इथं येऊ नका, मीच तिकडे जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही। जर लोकांना विकास पाहिजे असेल, आपल्याला या संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं दर्शनीय येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्यासारखा दर्शनीय घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील, त्याशिवाय ते होणार नाही। एखाद्या व्यक्तीला तुम्ही 7 वेळेस संधी दिली, मला एकदाच देऊन पहा, तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा कायापालटणी करून दाखवतो। सुजय विखे नाव सांगणार। भारतीय जनता पार्टीमध्ये अधिक सक्षम नेते कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे एका जागेवर अनेक जण इच्छुक असू शकतात, परंतु जागा त्या ठिकाणी एकाला मिळते। योग्य त्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल। प्रत्येक जण ह्या निवडणुकीमध्ये आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाला आमदार व्हायचंय, म्हणून आता त्यांना कोणी थांबवू शकत नाही। परंतु जोपर्यंत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत हे सर्व प्रकार चालत राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।